नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युअर ऑनलाईन गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरमधील महत्त्वाचा घटक डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच समजून घेणार आहोत। जर आणखीही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनाला क्लिक करा व त्यासमोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। चला तर मग पाहूयात डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच। आपण संभाषण करतेवेळी किंवा बोलतेवेळी आपण आपले विचार तर सांगतोच, पण त्याचसोबत दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे विचारही सांगतो। मग जेव्हा आपण संभाषण करतेवेळी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे विचार सांगत असतो ते दोन प्रकारे सांगतो। म्हणजे एक, त्या व्यक्तीने जे बोलले आहे ते अगदी जशास तसे त्याच्या शब्दात जे सांगतो त्याला डायरेक्ट स्पीच किंवा डायरेक्ट नॅरेशन असे म्हणतात। म्हणजे दुसऱ्याचे जे विचार असतात ते जशास तसे सांगणे त्याला डायरेक्ट स्पीच किंवा डायरेक्ट नॅरेशन असे म्हणतात। उदाहरणार्थ, राम सेड I am very sad now। आता हे जे वाक्य आहे यामध्ये राम सेड म्हणजे राम म्हणाला मी खूप दुःखी आहे किंवा मी आता खूप दुःखी आहे। आता या वाक्यामध्ये राम म्हणालाय, ठीक आहे, आणि त्याचं जे वाक्य आहे ते आयनीच आपण सांगितलंय, म्हणजे प्रथम पुरुष आहे, तो स्वतः जणू बोलतोय अशाच प्रकारे ते आपण सांगितलेलं आहे। आणि जे डायरेक्ट स्पीच असतं ते नेहमी अशा प्रकारे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये सांगितलेलं असतं, अवतरण चिन्हामध्ये ते सांगितलेलं असतं। मग हे अवतरण चिन्हातील जे वाक्य असतं त्याला रिपोर्टेड स्पीच असे म्हणतात। रिपोर्टेड स्पीच असं म्हणतात। तर या अवतरण चिन्हा बाहेरील हे जे क्रियापद असतं त्याला रिपोर्टेड व्हर्ब असे म्हणतात। हे दोन शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कारण याचा उपयोग आपल्याला यानंतर डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करतेवेळी आपल्याला त्याची मदत होणार आहे। त्यामुळे रिपोर्टेड स्पीच कशाला म्हणायचं आहे? जेव्हा डायरेक्ट स्पीचमध्ये दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने जे बोललेलं आहे ते जशास तसे जे आपण अवतरण चिन्हामध्ये सांगितलेलं असतं ते वाक्य, त्या वाक्याला रिपोर्टेड स्पीच असे म्हणतात। तर अवतरण चिन्हाच्या बाहेर जे वर्ब असतं त्या वर्बला रिपोर्टेड वर्ब असे म्हणतात। आणि यानंतर जो दुसरा प्रकार आहे, दुसऱ्या व्यक्तीनं बोललेलं आपण ज्या दोन पद्धतीने सांगतो त्यातील जी दुसरी पद्धत आहे ती आहे दुसऱ्या व्यक्तीने जे बोललेलं आहे ते आपण जशास तसं न सांगता आपल्या भाषेत सांगतो, त्याला इनडायरेक्ट स्पीच असे म्हणतात। मग आता डायरेक्ट स्पीचचं उदाहरण तर आपण बघितलं, आता इनडायरेक्ट स्पीचचं उदाहरण काय? तर याच वाक्याला जेव्हा आपण इनडायरेक्ट पद्धतीने सांगतो किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने सांगतो त्यावेळेस याचं काय होईल? सो राम said that he was very sad then। म्हणजे डायरेक्ट स्पीचमध्ये दुसऱ्या व्यक्तीचा जो विचार होता तो जशास तसा सांगितला होता, त्याच्या भाषेतच सांगितला होता। पण इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय म्हटलेलं आहे? राम सेड दॅट ही वॉज व्हेरी सॅड देन। म्हणजे राम म्हणाला की तो त्यावेळी खूप दुःखी होता। म्हणजे तो म्हणजे त्याच्याबद्दल आपण बोलतोय, म्हणजे अशा इथं डायरेक्ट सांगितलं होतं तर इथं इनडायरेक्ट सांगितलेलं आहे। म्हणजे अशा प्रकारे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे विचार जशास तसे सांगणे त्याला डायरेक्ट स्पीच म्हणतात आणि दुसऱ्या व्यक्तीचे विचार आपल्या भाषेत सांगणे याला इनडायरेक्ट स्पीच म्हणतात। डायरेक्ट स्पीच कसं ओळखायचं? तर डायरेक्ट स्पीचमधील जे वाक्य असतं ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं असतं, ज्याला आपण अवतरण चिन्ह म्हणतो, आणि त्या अवतरण चिन्हामधील जे वाक्य असतं त्याला रिपोर्टेड स्पीच असे म्हणतात। आणि अवतरण चिन्हाच्या बाहेर जे क्रियापद असतं त्याला रिपोर्टेड व्हर्ब असे म्हणतात। मग आता डायरेक्ट स्पीचमध्ये जे आपण अवतरण चिन्हामध्ये सांगितलेलं वाक्य असतं ज्याला आपण रिपोर्टेड स्पीच असं म्हणतो। मग आता हे रिपोर्टेड स्पीच हे एकाच प्रकारचे असतं का? म्हणजे वाक्याचे आपण प्रकार पाहिलेले आहेत। वाक्याचे 4 प्रकार आहेत। एक आहे विधानार्थी वाक्य, दुसरा आहे प्रश्नार्थक वाक्य, तिसरा आहे आज्ञार्थी वाक्य आणि चौथा आहे उद्गारवाचक वाक्य, ज्याला इंग्रजीमध्ये आपण स्टेटमेंट्स म्हणतो विधानार्थी वाक्याला, ज्याला ॲसेरेटिव्ह सेंटेन्स असे देखील म्हणतात। त्यानंतर इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स। मग आता हे 4 वाक्याचे प्रकार आहेत। मग एखादा व्यक्ती जेव्हा बोलतो तेव्हा बोलते वेळेस तो फक्त विधानार्थी वाक्याचा उपयोग करतो का? तर नाही, तो आज्ञा देऊ शकतो, तो एखादा प्रश्न विचारू शकतो किंवा एखादा उद्गार देखील काढलेला तो असू शकतो। म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या विचारामध्ये हे वाक्याचे वेगवेगळे प्रकार येऊ शकतात। मग
अशा प्रकारे अवतरण चिन्हामध्ये आलेले जे वाक्य असते ते नेमके कोणत्या प्रकारचे आहे त्यानुसार आपल्याला त्या डायरेक्ट स्पीचचे रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचे असते। मग या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये फक्त अवतरण चिन्हाच्या मध्ये जर विधानार्थी वाक्य आलं, असर्टिव्ह सेंटेन्स आले, तर त्याचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसे रूपांतर करायचे आहे हे समजून घेणार आहोत। मग आता डायरेक्ट स्पीच म्हणजे काय आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय हे तर आपल्याला समजलं। मग आता परीक्षेमध्ये जेव्हा आपल्याला एखादं डायरेक्ट स्पीच दिलं जातं आणि त्याचं इनडायरेक्ट स्पीच आपल्याला करायचं असतं, त्यावेळेस नेमकं कसं करायचं, तर डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करतेवेळी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। तर त्या कोणत्या आहेत, तर पहा, डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करतेवेळी आपल्याला सर्वात अगोदर जे करायचं आहे ते आहे स्वल्पविराम व अवतरण चिन्ह काढून त्या जागी दॅट वापरायचं आहे। म्हणजे पहिली जी स्टेप आहे, डायरेक्ट स्पीचमध्ये अवतरण चिन्हाच्या मध्ये एक वाक्य असतं, त्याला आपण रिपोर्टेड स्पीच असं म्हणतो। मग ते जे अवतरण चिन्ह आहे आणि त्याआधी येणारा स्वल्पविराम ज्याला आपण क्वामा म्हणतो, क्वामा आणि इन्व्हर्टेड क्वामा ते दोन्ही आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि त्याऐवजी आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये दॅट वापरायचं आहे। मग पहिली स्टेप काय आहे, तर डायरेक्ट स्पीचमध्ये जे क्वामा आणि इन्व्हर्टेड क्वामा असतात त्याला काढून टाकायचं आहे आणि त्या जागी आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये दॅट वापरायचं आहे। त्यानंतर जी पुढची स्टेप आहे, रिपोर्टेड व्हर्ब से, टेल, सेड, टोल्ड असेल तर ते तसेच लिहावे। पहा, म्हणजे अवतरण चिन्हामध्ये रिपोर्टेड स्पीच असतं आणि अवतरण चिन्हाच्या म्हणजे क्वामाच्या आधी काय असतं, एक व्हर्ब असतं, त्याला रिपोर्टेड व्हर्ब आपण म्हणतो। मग ते रिपोर्टेड व्हर्ब जर से, टेल, सेड किंवा टोल्ड असेल तर ते जशास तसे आपल्याला काय करायचं आहे, इनडायरेक्ट स्पीचमध्ये वापरायचं आहे, त्यामध्ये काहीही बदल करायचा नाही। आणि रिपोर्टिंग व्हर्ब जर से टू किंवा सेड टू असेल तर मात्र आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करतेवेळी त्या से टू आणि सेड टूच्या ठिकाणी टेल किंवा टोल्ड वापरायचं आहे। म्हणजे सेस टू असेल तर त्या ठिकाणी आपल्याला टेल करायचं आहे आणि सेड टू असेल तर टोल्ड करायचं आहे। ठीक आहे, तर हा एक बदल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। आणि रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या काळात आपल्याला बदल करायचा आहे। म्हणजे रिपोर्टिंग व्हर्ब जो आहे, म्हणजे रिपोर्टेड क्वामाच्या आधी येणारा जो व्हर्ब आहे तो व्हर्ब जर भूतकाळात असेल तर मात्र आपल्याला रिपोर्टिंग स्पीचमध्ये असणारं जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये काय करायचं आहे, त्याच्या काळामध्ये आपल्याला बदल करायचा आहे। मग आता कोणतं काळ आला असता, कोणत्या काळामध्ये त्याचा बदल करायचा आहे हे आपण आता पाहूया। मग दिलेल्या डायरेक्ट स्पीचमधील रिपोर्टिंग व्हर्ब जर भूतकाळात असेल तर जे रिपोर्टेड स्पीच अवतरण चिन्हामध्ये असतं त्याच्या काळामध्ये आपल्याला बदल करायचा आहे। मग ते रिपोर्टेड स्पीच कोणत्या काळात असेल तर कोणत्या काळात बदल करायचा आहे यात हा तक्ता पाहून आपण समजू शकतो। तर पहा, डायरेक्ट स्पीचमधील जे रिपोर्टेड स्पीच आहे ते जर सिंपल प्रेझेंट टेन्सचं असेल तर इनडायरेक्ट स्पीच करतेवेळी त्याला आपल्याला सिंपल पास्ट करायचं आहे। म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचं रूपांतर सिंपल पास्टमध्ये करायचं आहे। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं रूपांतर पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये करायचं आहे। प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं रूपांतर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये करायचं आहे। म्हणजे जर आपण या तीन काळाचं जर निरीक्षण केलं तर वर्तमान काळाचं जर वाक्य असेल रिपोर्टेड स्पीच तर त्याचं रूपांतर आपल्याला त्याच प्रकारच्या भूतकाळात करायचं आहे। सिंपल प्रेझेंट असेल तर सिंपल पास्ट करायचं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर पास्ट कंटिन्युअस करायचं आहे, प्रेझेंट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्ट करायचं आहे। हे झालं प्रेझेंटच्या बाबतीत। आता पहा, सिंपल पास्ट टेन्स असेल तर त्याचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये करतेवेळी आपल्याला सिंपल पास्ट किंवा पास्ट परफेक्टमध्ये करायचं आहे। म्हणजे जर ते रिपोर्टेड स्पीच हे सिंपल पास्टमध्ये असेल तर आपण त्याला जशास तसंही ठेवू शकतो किंवा त्याचं रूपांतर आपण कशामध्ये करू शकतो, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये करू शकतो। त्यानंतर फ्युचर टेन्स असेल तर फ्युचर टेन्सच्या प्रत्येक काळाचं रूपांतर आपल्याला कंटिन्युअस टेन्समध्ये करायचं आहे। त्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स, जर पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य असेल तर त्याचं रूपांतर आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये करायचं आहे। प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये करायचं आहे। म्हणजे जर रिपोर्टेड स्पीच हे पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर या दोन्ही वेळी आपल्याला त्याचं इनडायरेक्टमध्ये करतेवेळी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये करायचं आहे। आणि पास्ट परफेक्ट टेन्स किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या दोन काळाचं जर वाक्य असेल रिपोर्टेड स्पीच तर त्यामध्ये काहीच बदल करायचा नाही, ते जशास तसंच आपल्याला ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे दिलेल्या डायरेक्ट स्पीचमधील जे रिपोर्टेड स्पीच असतं ते कोणत्या काळाचं आहे हे पाहायचं आहे आणि त्या काळाचा बदल आपल्याला इनडायरेक्टमध्ये करायचं आहे। तर त्यासाठी हा तक्ता तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। एकदा हा तक्ता तुम्ही पाठ करून ठेवला की आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करतेवेळी त्या
रिपोर्टेड स्पीचचं योग्य काळ आपण बदल करून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करू शकतो. आता याच सोबत आपल्याला डायरेक्ट स्पीचमध्ये येणारे काही शब्द असतात त्यांच्यामध्ये देखील आपल्याला बदल करायचा असतो. मग त्यामध्ये सर्वनाम्स असतील, कालवाचक शब्द असतील, तर अशा प्रकारचे काही शब्द येतात त्यांच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. मग ते कोणते शब्द आहेत हे आपण तक्त्याच्या सहाय्याने समजून घेऊयात. मग डायरेक्ट स्पीचमधील रिपोर्टेड स्पीचमध्ये जो काळ असतो त्यामध्ये काय बदल करायचा हे तर आपण पाहिलं. आता त्या रिपोर्टेड स्पीचमध्ये जे वेगवेगळे शब्द येतात त्यांच्यामध्ये काय बदल करायचा असतो हे हा तक्ता पाहून आपण समजून घेऊया. तर पहा, या ठिकाणी काही सर्वनाम दिलेले आहेत. त्या सर्वनामामध्ये इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय बदल करायचा आहे ते पहा. जर रिपोर्टेड स्पीचमध्ये आय किंवा यू आलेला असेल तर त्याऐवजी आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये ही, शी किंवा इट असं वापरायचं आहे. मग आता ही कधी वापरायचं, शी कधी वापरायचं आणि इट कधी वापरायचं. मग ते जे संभाषण आहे किंवा ते स्पीच आहे ते कोणाशी संबंधित आहे. जर मुलाशी संबंधित असेल तर ही वापरायचं आहे, मुलीशी संबंधित असेल तर शी वापरायचं आहे, आणि एखाद्या लहान मूल असेल किंवा प्राणी असेल किंवा एखादी वस्तू असेल त्या संबंधी असेल तर त्या ठिकाणी आपण इट वापरू शकतो. तर अशा प्रकारे आय, यूच्या ऐवजी आपल्याला ही, शी किंवा इट वापरायचं आहे. जर रिपोर्टेड स्पीचमध्ये वी आलेला असेल तर वी ऐवजी आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये दे वापरायचं आहे. ही, शी, इट व दे आलेले असतील तर ते तशाच तसे ठेवायचे आहेत. म्हणजे दिलेल्या डायरेक्ट स्पीचमध्ये जर ही, शी, इट किंवा दे हे सर्वनाम आलेले असतील तर ते आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये देखील जशाच तसे ठेवायचे आहेत. त्यानंतर जर दिलेल्या डायरेक्ट स्पीचमध्ये माय किंवा युअर आलेले असतील तर त्याऐवजी आपल्याला हिज किंवा हर वापरायचं आहे. म्हणजे माय किंवा युअर आलेला असेल तर त्या जागी आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय वापरायचं आहे, हिज किंवा हर वापरायचं आहे. त्यानंतर मी ऐवजी आपल्याला हिम किंवा हर वापरायचं आहे. मायसेल्फ ऐवजी हिमसेल्फ किंवा हरसेल्फ वापरायचं आहे. दिस ऐवजी आपल्याला दॅट वापरायचं आहे. दीज ऐवजी दोज वापरायचं आहे. हेअर ऐवजी आपल्याला देअर वापरायचं आहे. नाऊ ऐवजी देन वापरायचं आहे. जर डायरेक्ट स्पीचमध्ये ॲगो असेल तर ॲगो ऐवजी आपल्याला बिफोर वापरायचं आहे. जर डायरेक्ट स्पीचमध्ये दस आलेला असेल तर दस ऐवजी आपल्याला सो वापरायचं आहे. कम आलेला असेल तर त्याच्या उलट आपल्याला गो वापरायचं आहे. टुडे असेल तर दॅट डे करायचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये. टुमारो जर डायरेक्ट स्पीचमध्ये टुमारो आलेला असेल तर त्याऐवजी आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये द नेक्स्ट डे करायचं आहे. एस्टरडे आलेला असेल तर एस्टरडे ऐवजी आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये लिहितेवेळी काय लिहायचं आहे, द प्रिव्हियस डे लिहायचं आहे. त्यानंतर टुनाईटसाठी आपल्याला दॅट नाईट लिहायचं आहे आणि लास्ट नाईटसाठी द प्रिव्हियस नाईट लिहायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे जर दिलेल्या डायरेक्ट स्पीचमधील रिपोर्टेड स्पीच जे असतं त्या रिपोर्टेड स्पीचमध्ये अशा प्रकारचे जर शब्द आलेले असतील तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला त्यामध्ये बदल करायचा आहे आणि जे शब्द तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत त्या शब्दांचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. तर त्यासाठी हा तक्ता तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर हे जे सर्व शब्द आहेत ज्यामध्ये बदल करायचा आहे आणि बदल करून कोणता शब्द करायचा आहे हे तुम्हाला तोंडपाठ करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करतेवेळी अडचण येणार नाही. तर आता पाहूयात डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर केलेली काही उदाहरणे. पहिलं एक्झाम्पल या ठिकाणी आहे, राजू सेड टू मीना आय ॲम टायर्ड नाव. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे डायरेक्ट स्पीचचं उदाहरण आपल्याला दिले तर त्याचं रूपांतर आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे. मग आता आपल्याला माहित आहे की सर्वप्रथम आपण काय करतो, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा आहे का पाहतो. आहे म्हणजे ते डायरेक्ट स्पीचचं उदाहरण आहे. मग आता या ठिकाणी सेड टू आलेला आहे. सेड टू आहे म्हणजे जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे ते भूतकाळात आहे. मग जर भूतकाळात असेल तर आपण अवतरण चिन्हामध्ये असणारं जे रिपोर्टेड स्पीच असतं त्याच्या काळामध्ये आपल्याला बदल करायचा असतो. ठीक आहे. मग आता आपण एक एक सुरुवात करूयात. तर आधी आपल्याला रिपोर्टेड व्हर्ब सेड टू आलेला आहे. मग सेड टू ऐवजी आपण टोल्ड असे लिहितो. आपण पाहिलंय की से, टेल, सेड, टोल्ड आलेला असेल तर ते जसाच तसं करतो आणि जर सेड टू किंवा सेड टू आलेलं असेल तर त्याऐवजी आपण टेल किंवा टोल्ड वापरतो. मग या ठिकाणी सेड टू आहे म्हणजे हे भूतकाळी आहे म्हणून त्याऐवजी आपण काय वापरूयात, इथं टोल्ड वापरूयात. मग राजू टोल्ड मीना. आता क्वामा आणि इन्व्हर्टेड क्वामा म्हणजे स्वल्पविराम आणि अवतरण चिन्ह या दोन्हीच्या ऐवजी आपण काय वापरत असतो, दॅट वापरत असतो. म्हणून या ठिकाणी मी दॅट वापरलं, अवतरण चिन्ह काढून टाकलं. आता या रिपोर्टेड स्पीचच्या काळामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. आता या ठिकाणी आय ॲम टायर्ड नाऊ म्हणजे ॲम आलेला आहे. ॲम ऐवजी आपण काय करतो, भूतकाळी हेल्पिंग वर्ब वापरतो. मग या ठिकाणी आय ऐवजी आपण घेतलं ही
बघा कोण बोलतोय, राजू टोल्ड मी ना, म्हणजे राजू बोलतोय. मग राजू स्वतःबद्दल बोलतोय म्हणजे आय हा काय या ठिकाणी मुलगा आहे. मग मुलासाठी आपण काय वापरतो, ही. सो ही वॉज, ॲम ऐवजी आपण वॉज घेतलं, पुढे टायर्ड जशास तसं, आणि नाऊ ऐवजी आपल्याला काय वापरायचं असतं, देन वापरायचं असलं. तर अशा प्रकारे इनडायरेक्ट स्पीच आपलं तयार झालेलं आहे. राजू टोल्ड मीना दॅट ही वॉज टायर्ड देन. म्हणजे आपल्याला काय काय करायचं आहे, आधी रिपोर्टेड वर्ब कोणत्या काळाचा आहे बघायचं आहे. जर भूतकाळाचा असेल तर आपल्याला समोरील रिपोर्टिंग स्पीचमध्ये किंवा रिपोर्टेड स्पीचमध्ये आपल्याला बदल करायचा आहे, त्याच्या काळामध्ये बदल करायचा आहे. सेड टू ऐवजी आपण टोल्ड लिहिलं, स्वल्पविराम आणि अवतरण चिन्हाच्या जागी दॅट वापरलं, आणि जे रिपोर्टेड स्पीच आहे त्याच्या काळामध्ये आपण बदल केलं. आय ऐवजी ही वापरलो, ॲमचा आपण भूतकाळ केला, वॉज लिहिलं, ही वॉज टायर्ड, आणि नाऊ ऐवजी देन वापरलं, आणि इनडायरेक्ट स्पीच आपल्याला मिळालं, राजू टोल्ड मी ना दॅट ही वॉज टायर्ड देन. आणखीन एक एक्झाम्पल आपण पाहूया. सेकंड एक्झाम्पल आहे, राकेश सेड कॉमा इन्व्हर्टेड कॉमा माय टीचर हेल्प्स मी. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, चेंज इन टू इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे या डायरेक्ट स्पीचचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करायचं आहे. मग आधी आपल्याला काय बघायचं असतं, तर रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते कोणत्या काळाचं आहे. मग आता या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब भूतकाळाचा आहे. भूतकाळाचा असेल तर या रिपोर्टेड स्पीचमध्ये आपल्याला काळामध्ये बदल करावा लागतो. मग आधी राकेश सेड टू असेल तर टोल्ड करतो आपण. जर फक्त सेड असेल तर तो जशास तसा लिहितो, सेड, स्वल्पविराम आणि अवतरण चिन्हाच्या जागी आपल्याला काय लिहायचं असतं, दॅट, आणि त्यानंतर आपल्याला याच्या काळात बदल करायचा आहे. माय टीचर हेल्प्स मी. आता हेल्प्स आहे म्हणजे मुख्य क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला असेल तर ते सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असतं. म्हणजे हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे, आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं इनडायरेक्टमध्ये रूपांतर करतेवेळी आपल्याला सिंपल पास्टमध्ये करायचं असतं. मग या ठिकाणी माय टीचर, माय ऐवजी आपण वापरतो हिज, कारण इथं राकेश आहे. कोण बोलतोय, राकेश बोलतोय. मग राकेश स्वतःला माय म्हणतोय. मग आता मायसाठी आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय करायचं आहे, हिज घ्यायचं आहे. ठीक आहे. मग हिज टीचर हेल्प. आता हेल्प्स ऐवजी सिंपल पास्टमध्ये आपण काय करतो, क्रियापदाचं दुसरं रूप वापरतो. हिज टीचर हेल्पड, आणि मी ऐवजी वापरतो आपण हिम. आता हिम काय घेतलं आपण इथं, कारण मी म्हणजे कोण, राकेश. राकेशसाठी वापरलेला शब्द आहे, आणि राकेश आहे म्हणून इथं आपण हिम घेतले. जर इथे एखाद्या मुलीचं नाव असलं असतं तर आपण काय केलं असतं, हर वापरलं असतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे राकेश सेड दॅट हिज टीचर हेल्पड हिम, हे काय झालेलं आहे, या डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये केलेलं रूपांतर. आता आणखीन एक उदाहरण आपण पाहूयात. पुढचं एक्झाम्पल आहे, माया सेड टू सचिन कॉमा इन्व्हर्टेड कॉमा आय ॲम युअर सिस्टर इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. आता याचं काय करायचं आपल्याला, चेंज इन टू इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे. मग आता आपण या ठिकाणी जर बघितलं तर रिपोर्टेड वर्ब काय आहे, सेड टू आहे. कॉमा इन्व्हर्टेड कॉमामध्ये असणारं वाक्य आय ॲम युअर सिस्टर, हे रिपोर्टेड स्पीच आहे. मग आता सेड टू आहे म्हणजे हे भूतकाळातलं आहे. सेड टू साठी आपण काय करतो, टोल्ड वापरतो. म्हणून माया टोल्ड सचिन. त्यानंतर कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमासाठी आपण काय करतो, दॅट वापरतो. आता इथं सेड टू म्हणजे भूतकाळी रिपोर्टेड वर्ब आल्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, हे जे रिपोर्टेड स्पीच आहे त्याच्या काळामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. मग आता या ठिकाणी जर बघितलं, आय ॲम युअर सिस्टर हे वर्तमान काळाचं आहे. वर्तमान काळाचं भूतकाळात होतं. मग या ठिकाणी ही, आता कोण बोलते, माया बोलते. म्हणजे हे जे वाक्य बोललेली आहे ती माया आहे, आणि माया काय म्हणते, आय ॲम युअर सिस्टर असं म्हणते. मग या आयसाठी आपल्याला काय घ्यायचं आहे, इथं शी घ्यायचं आहे. म्हणजे बघा, आयसाठी आपण ही किंवा शी वापरतो किंवा इट देखील वापरतो. मग आता ही घ्यायचं, शी घ्यायचं का इट घ्यायचं, हे ते वाक्य कोण बोलतोय यावर डिपेंड आहे. मग इथं माया बोलत होती म्हणून आपण आयसाठी शी वापरलं. मग आता ॲमसाठी भूतकाळी हेल्पिंग वर्ब वॉज, त्यानंतर युअर. आता युअरसाठी युअर सिस्टर. आता आय ॲम युअर सिस्टर असं कोण म्हणते, माया म्हणते. म्हणजे युअर कुणासाठी वापरलेलं आहे, सचिनसाठी वापरलेलं आहे. मग या ठिकाणी युअर ऐवजी आपण हिज किंवा हर वापरतो. इथं सचिन आलेला असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी काय वापरायचं आहे, हिज वापरायचं आहे, हिज सिस्टर. मग इनडायरेक्ट स्पीच काय तयार झालं, सो माया टोल्ड सचिन दॅट शी वॉज हिज सिस्टर. अशा प्रकारे आपल्याला डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करायचं आहे. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण विधानार्थी वाक्याचे डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर कसे करतात हे समजून घेतलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर देखील करा. थँक्यू.